नमस्कार मित्रांनो, गावरान कोंबड्या निरोगी आणि मजबूत कशा राहतात, त्यांना कोणते नैसर्गिक खाद्य दिले तर त्यांची वाढ चांगली होते। आज आपण पाहणार आहोत की मोरिंगा म्हणजेच शेवगा गावरान कोंबड्यासाठी किती फायदेशीर आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, MS ऑर्गॅनिक चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण त्या फार्मवर आलो आहोत जिथून आपण आपल्या गावरान कुक्कुटपालनाचं सुरुवात केली आहे, म्हणजेच जिथून आपण चिमुकले पिल्लं खरेदी केले होते। इथे फार्ममध्ये त्यांनी एक खूप छान मोरिंगा म्हणजे शेवग्याची लागवड केली होती। गेल्या वर्षी मोरिंगाची रोप लावली होती आणि आज तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये की ती रोपे आता किती छान मोठी झाली आहेत आणि त्यांची वाढ किती चांगली झाली। आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मोरिंगा गावरान कोंबड्यासाठी किती फायदेशीर आहे आणि त्यांचा फार्ममध्ये कसा उपयोग केला जातो आणि कोंबडीसाठी त्याचा किती पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग होतो। चला तर मित्रांनो, मोरिंगा हा एक अतिशय पौष्टिक अशी वनस्पती आहे। याच्या पानामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन A, B, C भरपूर प्रमाणात असतात। जर गावरान कोंबड्यांना मोरिंगाची पाने खायला दिली तर त्याचे अनेक फायदे होतात। सर्वात पहिला फायदा म्हणजे कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यामुळे त्या कमी आजारी पडतात। दुसरा फायदा म्हणजे अंड्याची गुणवत्ता आणि अंड्याचे उत्पादन चांगले होते। तिसरा फायदा म्हणजे कोंबड्यांची वाढ चांगली होते आणि त्यांचे वजनही व्यवस्थित वाढते। मोरिंगाच्या झाडामुळे फार्ममध्ये नैसर्गिक सावली म्हणजे शेड मिळते, त्यामुळे उन्हाळ्यात कोंबड्यांना आराम मिळतो आणि त्यांना ताण कमी येतो। यामुळे गावरान कोंबड्या अधिक निरोगी आणि सक्रिय राहतात। म्हणूनच आजकाल बरेच शेतकरी पोल्ट्री फार्मवाले आपल्या शेतामध्ये मोरिंगाची लागवड करत आहेत, कारण हे कोंबड्यासाठी नैसर्गिक आणि फायदेशीर अन्न असते। जर तुम्ही गावरान कोंबडी पालन करत असाल तर तुमच्या फार्ममध्ये मोरिंगाची लागवड लावणे हे खूप चांगला निर्णय ठरू शकतो आपला। मित्रांनो, अशीच शेती कुक्कुटपालन ऑर्गॅनिक फार्मविषयी माहिती मिळवण्यासाठी MS ऑर्गॅनिक चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।